नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी राज्यशास्त्र या विषयातील पहिल्या 2 प्रकरणांचा आपण यापूर्वीच अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक संविधानाची वाटचाल आपल्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये किंवा संसदीय शासन पद्धतीमध्ये संविधानाचं काय योगदान आहे याच्या संदर्भातली माहिती आपण पहिल्या प्रकरणामध्ये घेतली, संविधानाची वाटचाल यामध्ये. त्यानंतर दुसरं प्रकरण आपण लक्षात घेतलं ते म्हणजे निवडणूक प्रक्रिया. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की लोकशाहीमध्ये निवडणुकांना अतिशय महत्व आहे आणि या लोकशाहीमध्येच संविधानाने जी काही नियमावली संहिता आपल्याला घालून दिलेली आहे त्या संहितेमध्ये आपल्या संसदीय लोकशाहीची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहे आणि त्या अनेक वैशिष्ट्यांच्या पैकी एक वैशिष्ट्य आपण या संसदीय शासन पद्धतीचं लक्षात घेतलं आणि ते म्हणजे ठराविक मुदतीनंतर होणाऱ्या निवडणुका. आता ज्यावेळी हे निवडणुका होतात त्याच वेळी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात येते की त्या निवडणुकांमध्ये कोणीतरी सहभागी होतं, आपल्या प्रतिनिधित्वासाठी अर्ज केला जातो, प्रतिनिधी जनतेतून निवडले जातात. या सगळ्यांची माहिती यापूर्वीच आपण लक्षात घेतलेली आहे आणि त्यामुळं या संसदीय शासन पद्धतीच्या मध्ये किंवा आपल्या लोकशाहीच्या मध्ये जे लोक निवडणुकांमध्ये सहभागी होतात ते काही लोक आपल्या राजकीय पक्षांच्या मार्फत सहभागी होतात आणि काही लोक कुठल्याही राजकीय पक्षांचा आधार न घेता निवडणुकांमध्ये सहभागी होतात. त्यांना आपण अपक्ष उमेदवार असं म्हणतो. या सगळ्यांची कल्पना आपण यापूर्वीच घेतलेली आहे किंवा या गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी जे तिसरं प्रकरण आपलं आहे त्या तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे राजकीय पक्ष आणि म्हणून आज आपल्याला राजकीय पक्ष या प्रकरणाच्या बद्दल या ठिकाणी चर्चा करायची आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण समाजामध्ये राहतो, वर्तमानपत्र वाचतो, टेलिव्हिजनच्या काही बातम्या ऐकतो, पाहतो. तर याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांसाठी, सार्वजनिक हितांच्या प्रश्नासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी काही आंदोलनं झाल्याचं लक्षात येतं. आता या आंदोलनामध्ये कोण सहभागी होतं किंवा ही आंदोलनं कोण करतं, कशासाठी ही आंदोलनं होतात याच्याविषयीच्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट आंदोलन होतं म्हणजे सामाजिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या गटांच्या हिताच्या संदर्भामध्ये ती आंदोलनं झाल्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये या आंदोलनामध्ये कोण सहभागी होतं तर काही वैयक्तिक गट याच्यामध्ये सहभागी होतात, वेगवेगळ्या सामाजिक संस्था त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्याचबरोबर काही राजकीय पक्ष सुद्धा या आंदोलनांच्या मध्ये सहभागी होतात. आणि ह्या सगळ्या चळवळी ज्या काही समाजाच्या हितासाठी किंवा वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आंदोलनं होतात, चळवळी होतात. आता हे कार्यकर्ते अतिशय सक्रियपणे या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता तसं तर राजकीय पक्ष ही सुद्धा एक सामाजिक संघटनाच आहे, पण राजकीय पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना, गट, संस्था, चळवळी हे जे आपण म्हणतोय ते याच्यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. आता याच्यामध्ये काय फरक आहेत तर तुमच्या लक्षात येईल की राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षाची काही ध्येय धोरणं ठरलेली असतात. राजकीय पक्ष तयार होतानाच किंवा ही सामाजिक संघटना तयार होतानाच त्यांनी आपली काही एक नियमावली ठरवलेली आहे. पक्ष संघटना कशासाठी आपण काढतोय याच्या संदर्भातली काही विचारसरणी त्यांनी मांडलेली आहे आणि त्यामुळं इतर संस्था, गट, चळवळी, संघटना आणि राजकीय संघटना किंवा राजकीय पक्ष
याच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे. आता हा फरक कशावरून आपल्याला लक्षात येईल, तर त्या अगोदर आपण राजकीय पक्ष कोणाला म्हणायचं याच्या संदर्भातली आपल्या पुस्तकामध्ये एक छान व्याख्या दिलेली. आता याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, राजकीय पक्षाच्या या व्याख्येमध्येच आपल्याला काही वैशिष्ट्य दिसून येतात. आता काय या राजकीय पक्षाची व्याख्या आहे, तर इथं बोर्डवर आपण ते लिहिलेलं आहे. लक्षपूर्वक ऐकून घ्या, समजून घ्या. आता याच्यामध्ये राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हणतात. परत एकदा ही व्याख्या लक्षात घ्या. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हणायचं. आता इथं आपल्याला दोन गोष्टी तर स्पष्ट जाणवतात. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट, राजकीय पक्षांचं हेतू काय, तर सत्ता प्रस्थापित करणं, सत्ता प्राप्त करणं, आणि दुसरं आहे निवडणुकांच्या मध्ये सहभागी होणं. दोन वैशिष्ट्ये तर आपल्याला इथंच दिसून येतात. म्हणून राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये, तर त्या ठळक वैशिष्ट्यांच्या पैकी आपल्याला एक 4-5 वैशिष्ट्यांचा विचार या ठिकाणी करता येईल. त्याच्यावरती आपण आजच्या या ठिकाणी किंवा या सेशनमध्ये आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य राजकीय पक्षाचं जे आहे, तर राजकीय पक्षाच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता मिळवणे. परत एकदा लक्षात ठेवा, पहिलं वैशिष्ट्य राजकीय पक्षाचं आहे सत्ता मिळविणे. आता याच्यामध्ये सत्ता मिळवणे हा राजकीय पक्षाचा प्रमुख हेतू आहे, हे लक्षात ठेवा. आता ज्यावेळी सत्ता मिळवायची आहे त्यावेळी आपल्याकडे बहुपक्ष पद्धती आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. काही अपक्ष उमेदवार त्याच्यामध्ये आहेत, आणि सत्ता मिळवायची असेल तर निवडणुकीमध्ये उभा राहणं, विजय प्राप्त करणं, या गोष्टी क्रमप्राप्त आहेत. आणि म्हणून सत्तेसाठी या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना संघर्ष करावा लागतो, वेगवेगळ्या पक्षांच्या सोबत स्पर्धा करावी लागते, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सत्ता मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि म्हणून याच्यामध्ये सत्ता संघर्ष, स्पर्धा ही निश्चित आहे. पण आपल्या लोकशाहीमध्ये त्याने स्पर्धा किंवा संघर्ष कसा असावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. स्पर्धा जरूर असावी, पण स्पर्धा ही निकोप असली पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू मनामध्ये असता कामा नये. म्हणून सत्ता संघर्षामध्ये, या सत्ता स्पर्धेमध्ये जे काही संघर्ष आहे हा निकोप असला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू याच्यामध्ये असता कामा नये. आपले विचार दुसऱ्यांना पटवून देणं आणि त्यातून जनाधार मिळवणं, लोकांचा पाठिंबा मिळवणं आणि सत्ता प्राप्त करणं, हाच एकमेव हेतू त्याच्यामध्ये असला पाहिजे. म्हणून राजकीय पक्षांचं पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे, सत्ता मिळवणे. आता दुसरं वैशिष्ट्य राजकीय पक्षाचं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, आणि ते आहे विचारसरणीचा आधार. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, प्रत्येक पक्षाची स्थापना होताना त्या पक्षाची काही धोरणं असतात. तो पक्ष काही ठराविक विचारसरणीचा पुरस्कार करणारा असतो. म्हणजे त्या पक्षाची विचारसरणी, पक्षाची बांधणी, सामाजिक बांधिलकी, आपल्याला काय काम करायचं आहे, पक्ष कशासाठी आपण स्थापन केलेला आहे किंवा पक्ष कशासाठी स्थापन करायचा आहे, हे सगळं ठरलेलं असतं. म्हणून त्या पक्षाची विचारसरणी त्या ठिकाणी असते. त्या विचारसरणीचा आधार त्या राजकीय पक्षाला असतो. आणि म्हणून
याच विचारसरणीचा पुरस्कार त्यांना सातत्याने करावा लागतो आणि त्याचबरोबर त्या पक्षाची भूमिका जनतेच्या समोर जाऊन त्यांना मांडावी लागते की आपल्या विचारसरणीप्रमाणे हा पक्ष कसा काम करतो आणि जनतेचा पाठिंबा त्यांना मिळवायचा आहे. आपली ध्येय धोरणं जनतेपर्यंत जाऊन पोहोचवायची आहेत आणि जनतेला आपण कसं हिताचं काम करतो हे पटवून देण्याचं काम राजकीय पक्षांना करायचंय. त्या विचारसरणीपासून बाजूला त्यांना जाता येत नाही, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. आणि म्हणून दुसरा जो काही या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला त्या राजकीय पक्षांचं दिलेले ते म्हणजे विचारसरणीचा आधार. फक्त याच्यामध्ये आधुनिक काळामध्ये सर्वच पक्षांची विचारसरणी जवळपास सारखी वाटायला लागलेली आहे, परंतु त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी भाष्य करायचं नाही. फक्त आपलं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचंय, विचारसरणीचा आधार हे राजकीय पक्षाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आता याच्यामध्ये पुढचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेऊ. राजकीय पक्षाचं तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेले पक्ष कार्यक्रम. तिसरं वैशिष्ट्य पक्ष कार्यक्रम. आता इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी विचारसरणी त्या पक्षाची आहे तर त्या विचारसरणीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली काही धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही पक्षाचे कार्यक्रम राबवत असतो आणि त्या विचारसरणीला प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या वेळी कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की जर सत्ता मिळाली तर आपल्या या विचारसरणीची अंमलबजावणी करणं थोडंसं सोपं होतं. जर सत्ता मिळाली तर आपल्याला सत्तेचा वापर करून आपल्या स्वतःच्या पक्षामार्फत त्या विचारसरणीची अंमलबजावणी करता येते. पण जर आपल्याला सत्ता मिळाली नाही तरी सुद्धा राजकीय पक्षांना आपल्या पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम वेळोवेळी आखून जनतेपर्यंत पोहोचावं लागतं आणि आपल्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करावा लागतो. म्हणून पक्षाचा कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा या राजकीय पक्षाचं एक ठळक वैशिष्ट्य मानलं जातं. आता याच्यामध्ये हे असं विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचून जनाधार मिळवणं हाच एक मुख्य हेतू आहे, कारण जनाधार असल्याशिवाय प्रमुख हेतू साध्य होत नाही. प्रमुख हेतू आहे सत्ता मिळवणे किंवा सत्ता प्राप्त करणे. त्यामुळं आतापर्यंत आपण 3 ठळक वैशिष्ट्य राजकीय पक्षाची या ठिकाणी लक्षात घेतलेली. त्यातलं एक आहे सत्ता मिळवणे, दुसरं आहे विचारसरणीचा आधार आणि तिसरं आहे पक्ष कार्यक्रम. आता याच्या पुढे आपल्याला एक चौथं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी राजकीय पक्षाचं दिलेलं आहे आणि ते वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणे. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल सत्ता मिळवणे हा हेतू त्याच्यामध्ये आहेच आहे आणि मग ज्यावेळी आपल्याला सरकार स्थापन करण्याची वेळ येते तर राजकीय पक्ष सरकार कधी स्थापन करू शकतो, तर यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे निवडणुकांमध्ये सहभागी व्हायचं. निवडणुकांमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळेल म्हणजे दुपटीपेक्षा जास्त जागा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा, त्याला आपण म्हणूयात निम्म्यापेक्षा जास्त जागा ज्यावेळी मिळतील त्यावेळी त्या पक्षाचं बहुमत तयार होतं आणि बहुमत तयार झाल्यानंतर ते राजकीय पक्ष सरकार स्थापनेचा दावा करतात आणि सरकार स्थापन करून आपल्या संसदीय शासन पद्धतीमधला देशाचा राज्यकारभार ते करतात. म्हणजे या ठिकाणी जनाधार मिळाल्यानंतर बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापन केली जाते आणि देशाचा कारभार त्या राजकीय पक्षाच्या मार्फत केला जातो. म्हणून सरकार स्थापन करणं हे सुद्धा एक राजकीय पक्षाचं ठळक वैशिष्ट्य आहे. आता याच्यामध्ये जर बहुमत मिळालं तर सरकार स्थापन करणं, म्हणून ज्याला बहुमत मिळेल ते सरकार स्थापन करतील. पण दुसरा जो पक्ष आहे की ज्याला बहुमत मिळत नाही तर बहुमत नसलेला पक्ष काय करतो तर तो विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी साकारतो. आता विरोधी पक्ष सुद्धा सरकारवर नियंत्रणाचं काम करतो.
सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम हे विरोधी पक्षाचं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा मजबूत असला पाहिजे. मजबूत विरोधी पक्ष असणं हे सुद्धा लोकशाही जिवंत ठेवण्याचं आणि लोकांची कामं आपल्या संविधानामध्ये नमूद केलेल्या नियमाच्या अटींच्या आधारे पूर्ण करून घेण्याचं एक या ठिकाणी महत्वाची भूमिका या विरोधी पक्षाची आहे. म्हणजे सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्ष करतो. म्हणजे सरकार स्थापन कोण करणार? तर ज्याला बहुमत मिळेल तो. आणि ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळणार नाही ते या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका साकार करणार आहे. हे त्याचं चौथं वैशिष्ट्य आहे. आता राजकीय पक्षाचं जे काही पाचवं वैशिष्ट्य आहे ते आहे शासन व जनता यांच्यातील दुवा. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, इथं याच्यामध्ये दिलेलं आहे जे बहुमत ज्यांना मिळेल ते सरकार स्थापन करणार आणि जनता या दोघांच्या मध्ये दुवा म्हणून म्हणजे संवाद साधण्याचं काम हे राजकीय पक्षाला करायचंय. म्हणजे जनतेच्या ज्या मागण्या आहेत, जनतेची जी गाऱ्हाणी आहे ते शासनापर्यंत पोहोचवणं आणि त्याचबरोबर शासनाच्या मार्फत पक्षाच्या मार्फत आपल्या धोरण आणि कार्यक्रमांना पाठिंबा मिळवणं, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी त्या राजकीय पक्षांना कराव्या लागतात. म्हणजे जनता आणि सरकार यांच्यामधला दुवा म्हणून राजकीय पक्ष काम करतात. ही राजकीय पक्षाची आपण काही ठळक वैशिष्ट्य लक्षात घेतली. परत एकदा पाचही वैशिष्ट्य मी सांगतोय. पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता मिळवणं. दुसरं वैशिष्ट्य आहे विचारसरणीचा आधार. तिसरं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम. चौथं वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणं. आणि पाचवं वैशिष्ट्य आहे शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणं. आता याच्यामध्ये आपण नेहमी लोकशाहीमध्ये आपल्याकडं वर्तमानपत्रांमधून आपण बातम्या वाचत असतो. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की वर्तमानपत्रामध्ये अनेक बातम्या येतात. तर काय बातम्या असतात? तर आपण राजकीय पक्षांच्या अभ्यासामधनं राजकीय बातम्या फक्त लक्षात घेऊ तर त्याच्यामध्ये पक्षांच्या वेगवेगळ्या बैठका चालू आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काही बैठका चालू आहेत, त्याच्यावरती काही विचार मंथन चालू आहे, कुणी वेगवेगळ्या यात्रा काढतंय, म्हणजे या पक्षाच्याच यात्रा असतात. मग त्यामध्ये संवाद यात्रा असेल, कुणी जनाधार मिळवण्यासाठीची ती यात्रा असेल. यात्रांना वेगवेगळी नावं असतात, पण याचा हेतू एकच असतो की जनतेची थेट भेट घेणं आणि आपली विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचवणं. याच्यासाठी या सगळ्या वेगवेगळ्या यात्रांचं आयोजन केलेलं असतं. आता याच्यामध्ये फक्त आपण राजकीय पक्ष म्हणजे काय आणि राजकीय पक्षांची वैशिष्ट्य काय तर याचा विचार या ठिकाणी आज केलेला आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यायची आहे, त्याच्यावरती तुम्ही विचार करायचा आहे आणि जे तुमच्या विचारातून येईल, स्वतःला जे पटेल त्याच्या संदर्भामध्ये आपलं स्वतःचं वैयक्तिक मत लिहून ठेवायचंय. मी फक्त तुम्हाला सांगेल की आत्ताची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोविड-19 म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये पसरतोय आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जग भोगतंय. आणि आपण हे ऑनलाईन अभ्यास करण्याचं कारण सुद्धा तेच आहे. तर यावेळी आपण राजकीय पक्ष म्हणून असा विचार करायचा आहे की समजा तुम्ही स्वतः एक कल्पना करायची आहे की तुम्ही स्वतः विरोधी पक्ष नेते आहात. काय कल्पना करायची की तुम्ही स्वतः विरोधी पक्ष नेते आहात आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आपण वाचतोय, टेलिव्हिजनला कधीतरी वाचतोय की पेशंटची संख्या इतकी वाढलेली आहे की त्यांना दवाखान्यामध्ये आता जागा मिळत नाहीये, दवाखान्यामध्ये भरती त्यांना आता करून कोणी घेत नाहीये, इतकी संख्या आपली वाढते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत, दवाखान्यांना भेटी देत आहेत आणि तिथं जाऊन त्याची पाहणी करतायत. तर इथं ते ओरडून आपल्याला सांगतायत की या ठिकाणी आरोग्य क्षेत्रातली सरकारची कामगिरी अपयशी ठरलेली आहे. तर अशा वेळी तुम्ही स्वतः विरोधी पक्ष नेते आहात असं गृहीत धरून सरकारच्या
या आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीविषयी स्वतःचं मत तुम्ही नोंदवायचं आहे. लक्षात आलेलं आहे? म्हणजे या ठिकाणी आपण फक्त एक थोडीशी चर्चा केलेली आहे. अजून हे आपलं प्रकरण शिल्लक आहे. आपण पुढच्या सेशनमध्ये यातला जो काही आपल्या प्रकरणातला पुढचा भाग आहे त्याच्यावरती पुन्हा चर्चा करूया. लक्षपूर्वक हे प्रकरण वाचा, याच्यावरती विचार करा आणि तुमचं स्वतःचं मत सुद्धा विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही नोंदवा. थँक्यू.